गाईज, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे मंगळवार आणि संध्याकाळ झालेली आहे. तर उद्याची तयारी मला करायची आहे, कारण उद्या आहे आषाढी एकादशी. तर उद्या उपवास असणार दोन्ही टायमांचं आणि आम्हा सगळ्यांचा उपवास असणार. आणि मी विचार केलेला आहे काहीतरी वेगळं वेगळं आपण डिशेस बनवूया, कारण नॉर्मली आपण जेवणासाठी वेगवेगळे डिशेस तर बनवतोच, पण उपवासाचे वेगवेगळे डिशेस मला ट्राय करायचे आहेत आणि तुमच्याबरोबर शेअरही करायचे आहेत. तर चला मग दिवाबत्ती मी करून घेते आणि जाऊन सामान वगैरे घेऊन येते. चला, लेट्स बिगिन. सगळ्यात अगोदर काय मेनू बनवायचं आहे ते मी लिस्ट तयार करून घेते आणि त्या मेनूसाठी काय काय साहित्य लागणार आहे, काय काय घरात आहे आणि काय काय बाहेरून आणायचं आहे ते सगळं मी एका डायरीमध्ये लिहून घेते. आणि मला ही सवय आहे अशी, त्याच्याने माझं काम जे आहे ते खूप सोपं होऊन जातं. तर सामान जे आहे माझी, फर्स्ट ऑफ ऑल तर माझी दिवाबत्ती करून झालेली आहे आणि सामान जे आहे ते मी जाऊन आणलेलं आहे. आणि एवढी गर्दी होती हाराच्या दुकानामध्ये की विचारू नका. मला 10 म्हणजे असं लाईन लागलेली, एकामागे एक. आणि सगळं सामान आणता आणता मला अर्धा तास तरी गेला. तर चला मग बघूया मी काय काय आणलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर कोबी आणली आहे, कारण मला आता कोबीची भाजी बनवायची आहे रात्री. तर एवढी पुरेशी आहे. आणि दुपारची जी थोडीशी अख्खी मसूरची भाजी बनवलेली ती ऑलरेडी आहे, तर एवढीशी पुरे आहे. आणि पितांबरी जी आहे ती संपलेली, तर पितांबरी आणलेली आहे देवांसाठी. उद्या देवारा जे आहे स्वच्छ देवांना आंघोळ वगैरे मी घालणार आहे. आणि हार आहेत, हे बघा हार, फुलं जे की उद्याला मला हवे आहेत. आणि उद्या उपवास आहे म्हणून असं स्नॅक्स म्हणून राजगिरीचे लाडू मी आणलेले आहेत. आणि हे आहे वरईचे तांदूळ पाव किलो. दूध आणलेलं आहे, याच्यामध्ये मलाई जे आहे ते खूप छान निघते आणि मी मलाई जे आहे ते साठवते आहे वरची, त्याच्यामुळे मी हा दूध आणला आहे. उद्या उपवास आहे तो कॉफी वगैरे करायला दूध लागेल म्हणून दूध आणलेलं आहे. आणि बटाटे आणलेत, म्हणजे साबुदाण्याची खिचडी वगैरे करायला बरे पडतात. तर एवढंच सामान आहे आणलेलं. तर एवढा सगळा जो सामान आहे ते मी आणलेलं आहे. आणि चला मग थोडीशी तयारी मला करायची आहे उद्यासाठी. काय करायचं आहे ते मी तुम्हाला सांगते. ओके, चला. तर ज्या ज्या वस्तू मी मार्केटमधून आणायच्या पेंडिंग होत्या त्याला मी सगळं टिक करते आहे, म्हणजे हा माझा लिस्ट जो आहे तो पूर्ण कंप्लीट झाल्यासारखा. तर चला आता वळूया पुढच्या कामाकडे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता मी हे साबुदाणे जे आहेत ते भिजवायला घेते. तर आमच्या चौघांना पुरतील एवढे साबुदाणे मी इथे घेते आहे. म्हणजे कसं दुपारी जे आहे ते दुपारच्या जेवणाला म्हणजे फराळीला मी साबुदाणे बनवणार आहे. तर साबुदाणे जे मी घेतले आहेत ते स्वच्छ 2 ते 3 वेळा मी धुवून घेणार आहे, जसं आपण तांदूळ धुवून घेतो. आणि स्वच्छपैकी धुवून घेतल्यानंतर ह्याला मी रात्रीच्या वेळेस भिजत ठेवणार आहे, म्हणजे ते सकाळपर्यंत छानपैकी भिजतील. आणि त्याच्यानंतर बटाटे मी ठेवलेले उकडत, बटाटे पण मी बॉईल करून ठेवणार आहे. आणि शिट्ट्या आलेल्या आहेत, 2 शिट्ट्या काढल्यात मी. आणि हे छानपैकी म्हणजे बऱ्याचपैकी जसे हवेत तसे बॉईल झालेले आहेत. आता मी याला एका बाउलमध्ये काढून घेते. आणि गरमच आहेत हे बटाटे, वाफ येते जसं की तुम्ही बघताय. तर हाताने मी एक काढला, पण हाताला थोडंसं मला चटका लागलं, त्याच्यामुळे मी चमच्याने आता घेते. चमच्याने पूर्ण बटाटे एका बाउलमध्ये काढून घेते. अशा प्रकारे जेव्हा तुम्ही तयारी करून ठेवता ना तेव्हा दुसऱ्या दिवशीला तुम्हाला इझी पडतं. आणि जेव्हा उपवास असतं तेव्हा तर हमखास असं करावं, कारण मग आपल्याला थकवा जाणवत नाही. कारण आपण प्री प्लॅनिंग जे करून ठेवतो ते खूप आणि खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या लाईफसाठी. दुसऱ्या दिवशी काही असू दे, फेस्टिवल असू दे, उपवास असू दे, 2 वेळेचा, एका वेळेचा असतं ना त्याच्यामध्ये एवढं काही वाटत नाही. पण 2-2 वेळेचा उपवास असतं तर किती माणूस काम करणार. जर प्री प्रॅप करून ठेवलं अशा प्रकारे तर इझी पडतं. तर जसं की तुम्ही बघितलात की बटाटे जे आहेत मी पाण्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवलेले आहेत. आणि इथे शेंगदाणे जे आहेत ते मी व्यवस्थित
भाजून घेते आणि भाजूनच ठेवते, ह्याची पूड नाही बनवत. तर व्यवस्थित असे लालसर भाजून घेते, काय काळे पण झालेत. आणि तोपर्यंत माझी जे लेक आहे माझ्या पाठीमागे उभं राहून बटाटे सोलत होती, थंड झालेले बटाटे. आणि आता मी ह्याला ढाकून बटाट्यांना फ्रीजमध्ये प्रिझर्व करून ठेवणार आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी ते यूज करायला बरे पडतील. पटकन आपलं काढलं आणि यूज केलं. तर बटाटे मी ठेवलेत फ्रीजमध्ये आणि शेंगदाणे जे आहे ते थंड करायला ठेवलेले. तर हे थंड झालेले आहे, तुम्ही बघू शकता. मी हाताने त्याला सॉर्ट आउट करते आहे. तर थंड झाल्यानंतर हे मी एका टिफिनच्या डब्यामध्ये अशा प्रकारे त्याची लीड लावून एका साईडला ठेवून देते, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला खिचडीला सोपं पडेल. आणि दूधही इवन मी गरम करून ठेवते आहे. तर कसं आहे, पटकन जर सकाळी उठलं, कोणाला दूध हवं असेल, पियायचं असेल, तर भूक लागलं असेल तर पटकन थोडंसं गरम करून दूध जे आहे ते पटकन घेऊ शकतो. आणि इथे बघा, हे दूध गरम झालेलं आहे आणि ह्याला मी थंड करायला ठेवते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ह्याची मलाई जेव्हा आपण काढतो ना, तर खूप छान मलाई येते ह्याची. अरे एक दिवस अगोदर काही असू दे, सणासुदीचं असू दे, तुम्हाला कुठे बाहेर जायचं असू दे, अशा प्रकारे जर तुम्ही तयारी करून ठेवलात तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी खूप इझी पडतं, फटाफट होऊन जातं आणि क्विकली सगळं मॅनेज होतं. तर बघा, ही टिप तुम्हाला कामाला येईल मे बी. गाईज, गुड मॉर्निंग. आणि सकाळ झालेली आहे. तर रात्री जे दूध तापून ठेवलेलं ते मी बघते आता त्याच्यामध्ये साय कशी जमलेली आहे आणि साय काढून घेते सगळ्यात अगोदर. तर हे बघा, ह्याच्यामध्ये छानपैकी अशी साय जमली आहे. आणि मी आता एक चमचा घेऊन ह्याच्यातून काढून घेते आणि मी याच्यामध्ये साय जी आहे जमा करते आहे डेली बेसिसवरती. पुढे बघा, छोटी गाडी मला निघाली आहे. चला, तर हे जे दूध आहे मी परत ठेवून देते फ्रीजमध्ये, कॉफी किंवा काय जे पण बनवायला कामाला येईल. हे जे बिया आहेत हे आम्ही खाऊन ठेवलेले आणि काय म्हणतात ते जांभळं आणलेली. आणि हे बिया आहेत मी आता समोरच्या ह्याच्यात टाकणार आहे. जा मग हे टाकून यायचं व्यवस्थित झाडाच्या आतमध्येच टाक. प्रथा चालली आहे बाहेर बिया टाकायला. तर हे बघा, प्रथा बाहेर खूप सारं असं हिरवंगार आहे. तर इथे जर बिया टाकले कुठल्याही गोष्टीचे तर झाडं येतील, म्हणून आम्ही जांभळाचे जे सीड्स आहेत, बिया आहेत ते टाकतोय. कदाचित झाड आलं तर आलं. तर इथे मी आली आहे आणि इथे वरई घेतल्यात. मी ॲक्च्युली उपवासाची इडली बनवणार आहे. तर हे जे प्रिपॅरेशन आहे हे रात्रीसाठी आहे. तर 1 कप वरईचे तांदूळ घेतलेत आणि हा दुसरा कप आहे, म्हणजे टोटल 2 कप मी वरईचे तांदूळ घेतलेत. तर आता या तांदळाला आपल्याला स्वच्छपैकी धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळा आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवून द्यायचं आहे. तर हे तर झाले वरईचे तांदूळ. आता दुसरं आपल्याला घ्यायचं आहे साबुदाणा. तर सेम मेजरमेंट घ्यायचं आहे. 2 कप आपण वरईचे तांदूळ घेतलेत, तेवढंच मेजरमेंट साबुदाण्यालाही आहे. तर हा बघा, हा 1 कप मी घेतला आहे आणि हा कप 1 घेतल्यानंतर मग दुसरा कप पण मी घेणार आहे, म्हणजे 2 कप वरई आणि 2 कप साबुदाणा. अशा प्रकारे दोन्ही इक्वल प्रपोर्शनमध्ये आपल्याला स्वच्छ धुवून भिजून घ्यायचं आहे. तर हे मी दोन्ही भिजून घेतलेलं आहे आणि वरईचे तांदूळ आणि साबुदाणा. तर ह्याला
कमीत कमी 2 ते 3 तास भिजत ठेवायचं आहे आणि भिजवून झाल्यानंतर आपल्याला हे वाटायचं आहे। तर चला जोपर्यंत हे भिजत आहेत मी बाकीची दुसरी कामं करून घेते। तर तप्पू आणि सोनू उठलेले आहेत आणि तप्पूला मी सांगितलेलं आहे की तुमचं जे बेडरूम आहे तिकडचं आवराआवरी कर, म्हणजे तिकडचं बेडशीट्स आहेत, पिलो कवर्स आहेत ते सगळे काढ, कारण ते धुवायला टाकायचे आहेत। मी 15 दिवसाला एकदा हे चेंज करते आणि 15 दिवस होतच आलेले, तर हे कसे दर 15 दिवसाला आपण चेंज करतो तर बरे पडतात। काही लोक 8-8 दिवसांनी करतात, पण मी 15-15 दिवसांनी करते। तर सगळंच मी काढलेलं आहे, सगळं चेंज करणार आहे। पडदे आणि विंडोचे पडदे आणि मधला पडदा, तर बेडशीट्स, पिलो कवर्स हे सगळं आज चेंज होणार आहे। आणि बाहेरचं जे चेंज करायचं आहे ते मी बाहेर घेऊन जाते। आणि इवन ज्या बेडवरती झोपतो आम्ही तिथे उषा असतात, तर ते जे पिलोज आहेत त्याच्यावरती पण नवीन कवर मी चढवणार आहे, म्हणजे ते पण लगे हात होऊन जातील। आणि दिवाणवरती 4 उषा असतात ज्याच्यावरती टेकून वगैरे बसायचं असेल तर बरं पडतं। तर माझ्याकडे दिवाणचे 4च उशीचे कवर आहेत, त्याच्यामुळे मी आता हे ऑल्टरनेट थोड्या वेळासाठी मी त्याला म्हणजे असंच नॉर्मल माझ्याकडे उशीचे कवर होते ते कवर मी त्याला घालते आहे। आणि नंतर जेव्हा धुवून सुकतील तर मग तेव्हा मी हे रेड कलरचे कवर्स जे आहेत ते असेच मी चढवेन। तर इथे बेडरूमच्या बेडवरती जे उशीचे कवर आहेत ते मी एक ऑलरेडी पिलो कवरनी पॅक करून मग नंतर याच्यामध्ये टाकते। आणि मला सवय आहे, हे पहिल्यापासून मी असंच करते आहे आणि हे बरं पडतं। ॲक्च्युली उषा पण सेफ असतात, तेल वगैरे लागत नाही। कधी आपण रात्रीचं तेल वगैरे लावून झोपतो तर ते उशांना लागतं आणि त्याच्यामुळे उशांना वास येतं। तर असं डबल कवर केल्याने जे लहान उशी जे आहेत त्यांना वास येत नाहीत। आणि मोठे पिलोवरती डायरेक्ट आम्ही झोपत नाही, छोटे उशी जे असतात डबल म्हणजे उशा लागतात काही जणांना आमच्या घरी, त्याच्यामुळे डबल कवर मी चढवते। आणि इथे हा जो बेडशीट कवर जो चढवायचा टास्क आहे ना तो मोठा टास्क आहे। आणि याच्यावरती मला असं वाटतं की जेव्हा आपण बेडशीट चढवतो ना तेव्हा सुरकुत्या पडल्या नाही पाहिजे। जेव्हा सुरकुत्या पडतात ना मला खूप राग येतो आणि असं वाटतं की कसं मी कुठून नीट करू आणि कुठल्या भागाने कमी झालं आहे, कुठल्या भागाने जास्त झालं आहे। आणि हेल्प करायला नितीन पण नव्हते कारण ते गेलेले आंघोळीसाठी। इथे मी थकून लोळली, कारण बोलते काय तुम्हाला, हे बेडशीटचं कवर जे चढवणं आहे ना ते टास्कच आहे। आणि पूर्ण प्लेन इस्त्री केल्यासारखं मला आवडतं, ते असं म्हणजे एकदम नीट अँड क्लीन दिसलं पाहिजे। तर इथे मी तपस्याला लावलेलं आहे कामाला आणि बारकीला पण कामाला लावलेलं आहे मी। तर ती कपडे घडी घालते, तिला सांगितलं तू कपडे घडी घाल आणि ठेव। तपस्याने काय हे बेडशीट चढवायचं काम होत नव्हतं, त्याच्यामुळे मी तिला मदत करत होती आणि शिकवत होती की हे बघ, हे असं नाही, हे असं करतात आणि हे असं नाही, हे असं करतात। तर जेणेकरून आयडियाज मुलांना जर भेटलं तर त्या लोकांना काम करायलाही सोपं पडतं। तर इथे जे आहे माझं जे दिवाण आहे ते रेडी आहे, खूप छान आणि खूप सुंदर दिसतंय। आणि बेडरूम पण कवर वगैरे चढवून रेडी झालेलं आहे। तर इथे मी आता नवरोबाला कामाला लावलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की हे जे आहे ते तुम्ही चेंज करा। आता आम्ही सगळी कामं केलेली आहेत, फक्त पडदे चढवायची जे कामं आहेत स्टूलवरती उभं राहून ते तुम्हाला करायची आहेत। आणि 10 वेळा सांगितल्यानंतर या माणसांनी उठून हे काम केलेलं आहे। मी अर्धा 1 तास ओरडत होती त्यांच्या पाठीमागे की पडदे जे आहेत ते चढवायचे आहेत, चेंज करायचे आहेत, पण नाही। बरं, हे जे पडदे तुम्ही बघताय ही माझी ॲक्च्युली साडी होती जी मला गिफ्ट आलेली आणि खूप वेळा मी नेसली। त्याचा जो ब्लाऊज आहे ना
तो ॲक्च्युली फाटला, थोडासा असा क्रॅक झाला, म्हणजे कपडा पिस्तला. तर त्याच्यामुळे मग मी ही साडीचा हा असा उपयोग केलेला आहे. आणि याच्यामध्ये 3 पडदे झाले आणि पदराचा जो भाग आहे तो वेगळा निघाला. आणि अशा प्रकारे मी हे साडी जे आहे ते रेस्क्यू केलं आहे. पाठच्या व्लॉगमध्ये जाऊन, ओल्ड व्लॉगमध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला भेटेल. आणि इथे बेडरूमचं पडदा चेंज होतं आहे. इथे पण एक विंडो आहे, तर इकडचा पण पडदा मी त्यांना चेंज करायला सांगितलेला आहे. तर फुल काम झालेलं आहे आणि इथे मी कपडे भिजवलेले आहेत. तर चला, सगळ्यांना माहिती आहे आज आहे आषाढी एकादशी, वर्षातली मोठी एकादशी. तर चला मग लागूया कामाला. लेट्स बिगॅन, चलो. तर इथे मी जसं की सांगितलेलं की देवारं जे आहे मला स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचं होतं. तर माझी जी बारकी लेक आहे प्रथानी मला मदत केली. तिने सांगितलं, मम्मा दे, मी ट्रेमध्ये सगळे बाप्पांना ठेवते आणि नंतर तू काय पुसायचं वगैरे आहे ते पुसून घे. आणि फोटोज वगैरे पण तिने काढून वरती देवाऱ्यावरती ठेवून दिले. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी तिला करायला खूप आवडतं आणि खूप मूडी आहे ती. म्हणजे ज्या गोष्टी करायला आवडतात तेवढेच करते आणि एक्स्ट्रा गोष्टी तिला सांगितले ना की तू हे कर ते कर, तर ती नाही करणार. म्हणजे ती स्वतःच्या इच्छेने करते काम, की हां मला हे करायचं आहे, असं आहे तिचं. असो, ती लहान आहे पण तेवढंच करते, तेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. आणि फक्त तीच म्हणून नाही, माझी तपस्या पण खूप मदत करते मला. माझे दोन्ही मुलं जे आहेत ते मला खूप हातभार लावतात. त्यांच्याशिवाय ॲक्च्युली काहीच नाही असं मी बोलू शकते. तर इथे पूर्ण साफसफाई झालेली आहे. देव स्वच्छ अंघोळ वगैरून देवांना घालून झालेलं आहे आणि छान इथे पूजा पण झालेली आहे. दिवाबत्ती लावून झालेलं आहे. कितना भी खाए पेट इसका भरता नहीं है. आता मी इथे आलेली आहे. दूध जे आहे ते फ्रीजमधून काढून तापत ठेवलं इथे. आणि आम्ही नाश्ता केलेला आहे. तर नाश्त्यामध्ये लाईटच नाश्ता केला. ॲक्च्युली मी विचार केलेला की नाश्त्यामध्ये खिचडी बनवूया, पण आवरता सगळं चेंज करता बेडशीट चेंज करायचे होते, लादी, झाडू, पडदे वगैरे चेंज करायचे होते. त्याच्यामुळे मी काय केलं, दूध तापले, त्याच्यामुळे मी विचार केला की स्नॅक्स मी लाडू आणून ठेवलेले राजगिरीचे. तर राजगिरीचे जे लाडू आहेत ते 2-2 लाडू आम्ही लोकांनी खाल्ले आणि आता थोडंसं दूध घेणार आहे. तर दूध जे आहे त्याच्यामध्ये थोडंसं मी तूप आणि बदामाचा तडका लावणार आणि थोडंसं साखर इलायची टाकून दुधामध्ये मुलांना देणार आहे. तर चला मग. तर हे कप घेतलेले आहेत मी, या कपमध्ये देणार आहे. आणि हे गूळ आहे जे मी कापून ठेवलेलं आणि याच्यामध्येच दूध देणार आहे मुलांना. बिकॉज साखर थोडंसं अवॉइड केलं तरी चालतं, तसं पण आपण डेली लाईफमध्ये साखर खातोच.
इथे नाश्ता वगैरे करून झालेला आहे अँड इट्स अ रांगोळी टाईम. तर मी सरळ साचे घेते आणि रांगोळी काढते. आणि माझ्याकडे हे जे दिवे तुम्ही कमळाचे बघताय ते दिवाळीचे दिवे होते आणि मी विचार केला की चला आज ह्याचा यूज करूया, कारण दिवाळीनंतर हे मी यूज केले नव्हते. आणि इथे लादी तुम्ही बघू शकता बाहेरची, खूप टेक्स्चर जे आहे खूप खडबुडी आहे, त्याच्यामुळे कितीही मेहनत घ्या तुम्ही रांगोळी काढायला ते असंच्या असंच दिसतं, म्हणून मी साच्याचा उपयोग करते. ॲक्च्युली साच्याचा जो उपयोग आहे ते पटकन होतं, रांगोळी पटकन काढून होतं, मेहनत पण कमी आणि कमी टाईममध्ये छानपैकी रांगोळी निघून येते, म्हणून मी ते आयडिया वापरते. तर इथे मी आलेली आहे किचनमध्ये आणि सकाळी मी जे साबुदाणे भिजवून ठेवलेले ते मी आता वाटते आहे. आणि वाटल्यानंतर मग मी साबुदाणा बनवण्याच्या मार्गाला लागणार आहे. तर अगोदर चला मी तुम्हाला दाखवते की आपण हे वाटून घेऊया. तर ह्याला मी मिक्सर जारमध्ये टाकलं आहे आणि ह्याला जास्त पाणी टाकायचं नाही आहे, थोडंसंच पाणी टाकायचं आहे, म्हणजे आपल्याला लागेल तेवढंच अगदी. आणि हे बघा हे वाटून झालेलं आहे. हे ऑलरेडी थोडंसं घट्टच असतं ह्याचं टेक्स्चर, जसं आपण भात वाटतो ना तसं टेक्स्चर असतं ह्याचं, चिकट चिकट. तर जास्त पाणी टाकायचं नाही आहे, मी घडी घडी सांगते, कारण वरई जेव्हा तुम्ही वाटाल वरईचे तांदूळ तर ते एकदम पाण्यासारखे वाटले जातात, त्याला पाण्याची गरज नसते, तरीही वाटताना थोडंसं टाकलं तर भरपूर असं त्याचं कन्सिस्टन्सी जे आहे ते वॉटरी होऊन जातं. त्याच्यामुळे बघा ह्या वरईच्या तांदळात ऑलमोस्टली पाणी आहे, तर पाणी घालायचंच नाही आहे. आणि खूप म्हणजे असं वॉटरी कन्सिस्टन्सी होतं ह्याचं, म्हणून साबुदाण्याला ऑलरेडी म्हणजे थोडंसंच पाणी टाकून वाटायचं आहे आपल्याला. तर दोन्ही इक्वल समानामध्ये मी भिजवलेले, जसं की मी तुम्हाला मगाशीच सांगितलं. आणि असं बारीक सर वाटून घ्यायचं आहे हे, कारण आपल्याला याची इडली बनवायची आहे. तर बघा याच्यामध्ये किती वॉटरी कन्सिस्टन्सी झालेला आहे. आणि हे ओतल्यानंतर पूर्णपणे अजिबात पाणी जे आहे ते मिक्स करायचं नाही आहे याच्यामध्ये, अदरवाईज सगळ्या बॅटरचा वाट लागून जाईल. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, ह्याला शेक करायचं आहे व्यवस्थित. आणि खूप बोलतात ना एकदम असं एकजीव होईपर्यंत ह्याला शेक करून घ्यायचं आहे. कमीत कमी 5 मिनटं तरी तुम्हाला ह्याला फेटावं लागणार, कारण त्याच्याशिवाय ह्याचं जे मिश्रण आहे ते एकजीव होणार नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही ह्याला भिजत टाकता तेव्हा अजिबात त्याच्यामध्ये मीठ आपण ह्याला झाकून रात्रीपर्यंत ठेवून द्यायचं आहे. आणि वॉर्म जागी ठेवायचं आहे जिथे थोडीशी ऊब लागली पाहिजे. शेंगदाणे जे आहेत ते मी घेतलेले आहेत. आणि आपण आता वळूया साबुदाणा बनवण्यासाठी, कारण कावळे ओरडायला लागल्यात आता, पोटामध्ये भूक लागली आहे, कारण नाश्ता कसा असा पुरेसा केला नव्हता, हलकासाच केलेला. तर शेंगदाणे जे आहेत ते मी मिक्सरमध्ये घेतलं आहे आणि वाटून घेते. आणि थोडेसे शेंगदाणे जे आहे मी ठेवते रात्रीसाठी. आणि ही बघा माझी चिमणी कशी हात मारते शेंगदाण्यांवरती. रात्री चटणी बनवायची आहे मला इडलीची, तर त्याच्यासाठी मी हे शेंगदाणे ठेवते. आणि हा जो टिफिनचा बॉक्स आहे हा आपलं तपस्याच्या मैत्रिणींनी दिलेला आहे, तिचं नाव आहे धनुषा. तर तिचा बड्डे होता तपस्याचा, तर तिने हा गिफ्ट तिला दिलेला आहे. तर थैंक यू सो मच धनुषा, तपस्या को ये गिफ्ट बहुत पसंद आया, थैंक यू सो मच बेटा. तर आपण इथे भिजवलेले जे साबुदाणे आहेत त्याच्याकडे लक्ष घालायचं आहे आता. आणि हे पूर्णपणे छानपैकी भिजलेले आहे. जर अशा प्रकारे तुम्ही रात्रीच भिजवाल ना साबुदाणे तर ते छान असे फुलतात. आणि नंतर ह्याला काय करायचं आहे, एका ताटामध्ये काढून पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे 15 ते 10 मिनटं, म्हणजे त्याचा जो ओलावा आहे तो थोडासा निघून जातो. आता पावसाळा आहे त्याच्यामुळे थोडासा ओलावा तसंच्या तसंच राहतो. तसं मला काय सुटसुटीत साबुदाणा नको आहे तरी पण. तर शेंगदाण्यामध्ये मिरची टाकते मी आता. आणि मिरची जी आहे मी
साबुदाण्यामध्ये कापून नाही टाकत, असंच शेंगदाण्यामध्ये टाकते वाटताना. मला असंच बरं वाटतं आणि हे मी वाटून घेणार आहे, याचं पूड करणार आहे. आणि बटाटे जे आहेत ती माझी लेक मला बोलली की मम्मा मी तुला कापून देते बटाटे, तर ती हे कापत आहे आणि तोपर्यंत मी शेंगदाण्याचं कूट जे आहे ते बनवून घेते. तर इथे बघा हे जे कूट आहे ते बनून रेडी झालेलं आहे. तर इथे मी कढई ठेवलेली आहे तापत आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकणार आहे. तेल टाकून झाल्यानंतर ह्याला छानपैकी कडकडीत गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे याच्यामध्ये मिरच्या. तर साबुदाणा खाताना आम्हाला हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या लागतात घरामध्ये आणि तळून मी ते काढते, म्हणजे त्याच्याबरोबर तोंडाला लावायला छान लागतात. आणि साबुदाण्यामध्ये जे आहे ते मिरच्या मी वाटून टाकते. तळलेले जे मिरच्या आहेत ते खूप छान लागतात, तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मिरच्या तळून झालेल्या आहेत आणि मी याच्यामध्ये जिरे टाकते आहे थोडेसे, एक चमचा जिरं टाकलेला आहे, अर्धा चमचा करून. आणि ही स्टीलची कढई आहे, जर मी याच्यामध्ये साबुदाणा टाकला तर तो चिटकून जाईल. त्याच्यामुळे मी आयडिया करते, काय करते की याच्यामध्ये मी पहिला शेंगदाण्याचं कूट जे आहे मी बनवलं आहे ते मी टाकते कूट आणि नंतर मी त्याच्यामध्ये साबुदाणे टाकते. जेणेकरून होतं काय माहिती आहे, साबुदाणे जे आहेत ना ते कढईला चिटकत नाही. जर नॉनस्टिक पॅन असेल किंवा भिडाची कढई असेल तर त्याला तुम्ही डिरेक्टली तेलात साबुदाणे टाकलात ना तर ते चिटकणार नाही. पण स्टीलला तुम्ही काहीही करा ते चिटकणारच साबुदाणा जर पहिला टाकला आणि खिचडीची नुसती वाट लागून जाते. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, शेंगदाण्याचं पूड जे आहे ते पहिला तुम्ही बघितलं टाकलं आहे आणि त्याच्यानंतर साबुदाणा टाकून त्याला छानपैकी मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे, साबुदाणा जो आहे तो व्यवस्थित छानपैकी एकमिश्रित होतो शेंगदाण्याच्या पूडमध्ये आणि इवन शिजलाही जातो. तर साबुदाणे टाकल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते आहे आणि मिठाचा जो अंदाज आहे तो तुम्हाला अगदी बघून टाकायचा आहे, कारण आपल्याला बटाटेही टाकायचे आहेत. कमी टाकलात तर अतिउत्तम आहे, कारण नंतर आपल्याला टाकता येतं, पण जास्त टाकू नका. तर इथे मी ह्याला थोडा वेळ शिजत ठेवणार आहे आणि तोपर्यंत राहिलेले भांडे जे आहेत ते मी घासून घेते. तोपर्यंत साबुदाणा जे आहे ते थोडंसं शिजेल आणि मधून बघत राहायचं आहे, कारण एकदमच तुम्ही बोललात मी 5-1 मिनटं ठेवेन तर ते खाली करपून जाईल, साबुदाणा लागतील, कडक होतील. त्याच्यामुळे अधूनमधून 2-2 मिनटाला किंवा 3-3 मिनटाला तुम्हाला येऊन इथे चेक करायचं आहे. तर 70 to 80% साबुदाणा जो आहे तो शिजला आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी बॉईल करून कापलेले बटाटे जे आहेत ते टाकून घेतले. बघा किती इझी पडलं, मी बटाटे वगैरे बॉईल करून ठेवलेले, शेंगदाणे भाजून ठेवलेले. असं प्री प्लॅन जेव्हा आपण करतो ना तेव्हा सगळी कामं एकदम इझी होतात आणि वेळच्या वेळी सगळं होऊन जातं. तर इथे मी थाली जे आहे ते रेडी करायला घेतलं आहे आणि तुम्ही कलरवरती जाऊ नका, कारण मी जे आहे शेंगदाण्याचं छिलका जे आहे ते काढलं नाही, म्हणून साबुदाणा जे आहेत खिचडी ती अशी काळी काळी दिसते, पण खायला खूप छान आणि खूप उत्तम लागते. तर इथे खिचडी जी आहे मी सर्व करून ठेवलं आहे आणि ही लोकं खात आहेत. तर मी विचार केलं की पाणी वगैरे देऊया, पहिला ह्या लोकांना सर्व करूया आणि नंतर आपण बसूया. मी यांच्या बाजूला बसलेली आहे, पण मी कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये दिसत नाही आहे. तर आता बघा, आत्ता मी या साईडला जेव्हा शिफ्ट झाली तेव्हा तुम्ही मला बघू शकता. तर आमच्या इथे तारक मेहता ऑल डे ऑल टाईम फेवरेट आहे आणि हे चालूच असतं आमच्या इथे. तर गाईज, हा होता माझा आजचा दुपारपर्यंतचा आषाढी एकादशीचा व्लॉग आणि याच्या पुढचं जे व्लॉग आहे ते मी पार्ट 2मध्ये कंटिन्यू करणार, कारण एका व्लॉगमध्ये हे सगळं बसत नव्हतं. तर चला मग भेटूया पार्ट 2मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपीली.